भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आजचा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हे एकच, जे इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण आणि आता जे सगळ्या आखाती देशामध्ये युद्ध पसरतंय आणि काल कोसळलेली समभाग मंडई याच्याविषयी मी बोलणार आहे. आजचा जो व्लॉग आहे त्याचा विषय आहे स्टॉक्स अप इन वीक मार्केट, म्हणजे मराठीत कोसळणाऱ्या समभाग मंडईतील हिरवे समभाग. कसं आहे ना, काल मी दिवसभर काही म्हणजे समभागाचं नाव खोडून कसे माझे म्हणजे मी अभ्यास करून निवडलेले, त्याच्यावर मी स्वतः विश्लेषण करून निवडलेले काही समभाग वर आहेत हे मी दाखवून देत होतो. कारण माझा प्रयत्न आहे उदाहरण देऊनच बोलायचं, कारण दुर्दैवाने मला खोटं बोलायला येत नाही. उदाहरणं देऊन बोलतो. आणि आत्ता वाचताना एक लेख वाचला गुगलवर, तर त्यात त्यांनी लिहिलेलं की कालच्या पडझडीत सुद्धा 10 वर आलेले समभाग, आणि सुदैवाने मी ते 10 समभाग बघितले, त्यातले 4 माझेच होते, म्हणजे जे मी निवडलेले, ज्याच्या मागे मी आहे. आणि बाकीचे म्हणजे त्यांनी जे माझे बाकीचे मी काढलेले, कारण माझा एक कालच्या दिवसभरात 7.5% वर गेलेला, एक असाच काहीतरी 6% वर गेलेला, आणि त्यांनी पण जे दिले ते असेच चांगले वर गेलेले, पण ते नंतर दिवसाअखेर 3-3.5% वर बंद झालेत. तसेच माझे पण बऱ्यापैकी गेले. म्हणजे मी खरं सांगू का, माझे अंदाजे 10 ते 12 काल हिरवे गेलेत, आणि माझ्या मते 5 तरी 52 वीक हाय गेलेत, आणि बाकी वर गेलेले मी तुम्हाला सांगितले. म्हणजे खरंच काल जे कोसळलं ना मार्केट, लोकांच्या दृष्टीने कोसळलं मार्केट, तर ह्या कोसळणाऱ्या मार्केटमध्ये 4 ते 5 ते 6 जे काय 52 वीक हाय जाणं हे कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्यातले 2 का 3 तर ऑल टाइम हाय आहेत, आणि बाकी 10-12 जे काय मला नाही माहीत, कारण मी सगळे नाही बघू शकत, किंवा काहीचं फक्त 10 पैसे 20 पैसे 30 पैसे एवढेच खाली होते. त्याच्यामुळे म्हणजे मी तर खूप खुश आहे. आणि वारंवार सांगतो, दुसरी गोष्ट मी अनेकांना म्हणजे पूर्वी पण सांगितले व्हिडिओमध्ये, करेक्शन इन द शेअर मार्केट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ अ स्टॉक मार्केट और शेअर मार्केट. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये, जेव्हा समभाग मंडईमध्ये असं मार्केट खाली येतं किंवा मंडई खाली येते, त्याला हे म्हणतात करेक्शन म्हणतात, मार्केट करेक्शन. आता हे मार्केट करेक्शन कुठल्याही कारणाने येऊ शकते. कुठे युद्ध झालं, कुठे वादळ झालं, कुठे पाऊस जास्त पडला, कुठे पीक नष्ट झाली, कुठे संप सुरू झाला. हे बघा, अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि आता गेले काही वर्ष तुम्ही पाहिलं असेल तर आता हळूहळू असल्या घडामोडी खूप वाढायला लागल्यात. खरं सांगू का, याचं एक कारण आहे वन अपमनशिप. मी ग्रेट, तुझ्यापेक्षा मी ग्रेट, त्या राष्ट्रापेक्षा मी ग्रेट, सगळं मला कमवायचंय, मी वर जाणार, पण दुसऱ्याला ते वर जाताना दुसऱ्याला मारलं तरी मला काही फरक पडत नाही. याला म्हणतात कोल्ड ब्लडेड इंग्रजीमध्ये. असंच सुरू आहे की मी ग्रेट असू दे, ते कारण आपल्याला नको आहे. आणि एक लक्षात घ्या, कुठे म्हणजे मार्केटमध्ये ना कुठेतरी हे खालीवर होण्यासाठी त्याला हे म्हणतात, मार्केटमध्ये त्याला इंग्रजीमध्ये काहीतरी ट्रिगर असावा लागतो. म्हणजे मार्केट वर जाण्याला पण ट्रिगर म्हणजे तिथे एखादी घटना घडावी लागते की लगेच मार्केट वर जातं. उदाहरणार्थ,
मध्ये जे आपलं ट्रेड डील झालं अशी जी बातमी होती, त्याच्यामुळे पहा तुम्ही किती मार्केट वर गेलं. आणि गंमत म्हणजे मला कोणीही काही मला व्हॉट्सअपही केलं नाही, अरे वा एवढं मार्केट वर गेलं. पण जरा जरी मार्केट खाली गेलं की लोकांचे काय म्हणतात हृदयात धडधड वाढते. ही खूप चुकीची, मी मागे पण सांगितलंय, पुन्हा पुन्हा प्रत्येकाला सांगतोय. हे मी सगळं तुम्हाला सांगण्यामागे कारण मागे मला 3-4 मराठी लोकांनी सुनावलेलं आहे, म्हाताऱ्या आम्हाला काही शिकवू नको, आम्हाला फक्त त्या समभागाचं नाव सांग. म्हणजे पुन्हा सांगतो, मागे मी एक वाक्य सांगितलेलं, महावीर भगवानांना काही जण शिव्या देत होते किंवा वाईट जे काय म्हणे वाईट बोलत होते. तर तरी महावीर भगवान शांततेने चाललेले. तर त्यांच्या अनुयायाने विचारलं की भगवान तुम्ही असे शांत का? त्यामुळे बघा समोरचा मला काही गोष्ट देतोय, उदाहरणार्थ शिवी देतोय किंवा वाईट बोलतोय, ती मी नाही घेतली तर ती गोष्ट कुठे जाणार? त्या अनुयायांनी सांगितलं परत त्यांच्याकडे जाणार, परत त्यांच्याकडे गेली. त्याच्यामुळे मी कशाला काळजी करू? मी माझं गेले 6 ते 7 वर्ष, म्हणजे मला स्वतःला अभिमान आहे, मी गेले 6 ते 7 वर्ष हे माझं ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम गेले 6 ते 7 वर्ष चालवतोय. आणि अजूनही अभिमानाची गोष्ट म्हणजे गेले 6 ते 7 वर्ष रोज मी स्टेटसला काही ना काही समभाग गुंतवणुकीविषयीची माहिती टाकतोय. हे जे असे बोलतात ना, आम्हाला नको शहाणपण शिकवू, आम्हाला काही लेक्चर देऊ नको, फक्त आम्हाला, म्हणजे ह्यांना वयाची पण जाणीव नाही. नशीब मी माझे केस खोटे खोटे काळे नाही करत, पण त्यांना कळतं की त्यांचं वय काय, कारण त्यांच्या व्हॉट्सअपवर त्यांचे छायाचित्र बघून कळतं की यांचं वय किती असेल. तर असो, तर त्याच्यामुळे हे मला वारंवार सांगावं लागतं. मागे पण मी सांगितलंय, जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, कारण मी स्वतः दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे, तर तुम्ही मला जर तुम्ही माझं बघत असाल, माझं थोडाफार तुम्हाला फायदा होत असेल, तर तुम्ही पण दीर्घकालीन गुंतवणूकदार असणंच योग्य आहे. आणि तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर दर 1 तासाला, दर 10 मिनिटाला, दर 4 तासाला, दर 8 तासाला, दर 16 तासाला, दर 12 तासाला हे तुमचं पोर्टफोलिओ आणि किती किती वजा आहे, किती अधिक आहे, किती वजा आहे हे बघणं सोडा. का? आता हे मी तुम्हाला आत्ता इथे पुराव्यानिशी दाखवतो. याच्यावर सुद्धा खूप कष्ट पडले ते सगळे शोधून काढायला. हे लक्षात घ्या, लोकांना काय वाटतं माझ्याकडे मी म्हणजे असं भला मोठा माझा संच आहे, माझ्या हाताखाली 40-50 CA आहेत, काम करणारे आहेत. तसं नाही हो, मी एकटा सगळं माझा स्वतःचा वेगळा व्यवसाय करून सुद्धा हे करत असतो. आज सुट्टी आहे तर खूपच फायदा आहे, त्याचा उपयोग करून घेतो. हे बघा, 6/11/2019 निफ्टी 50 12,002 होता. मी आता त्याच्यानंतरचे 2 आकडे सांगत नाही, 12,002.90 नाही सांगत, 12,002 होता. पण फक्त 4 महिन्यांनी म्हणजे 24/3/2020 7,511 म्हणजे 37% कोसळला. का कोसळला? तेव्हा ट्रिगर होतं आपलं करोना. आता लगेच 440% लोकांना हार्ट अटॅक, 50% लोकांना हाय BP, उरलेले लोक वगैरे वगैरे आत्महत्या वगैरे केलं तर काहीही फायदा नाहीये. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर काहीही त्याच्यात अडचण नाहीये. कारण हे वारंवार सांगितले, शॉर्ट ट्रेडिंग, लॉंग हे काय ते काय असतं ते ऑप्शन्स, फ्युचर्स, हे ते 1 डे ट्रेडिंग, BTST, 2 डे ट्रेडिंग, 3 डे ट्रेडिंग, मी एका आठवड्यात एवढे वाढले तर नाही विकणार, नाही वाढले तर विकणार,
1 महिन्यात वाढले तर नाही विकणार, 3 महिन्यात नाही वाढले तर विकणार, हे असलं जे काय असतं ना, ते करायचं असेल तर माझ्या दृष्टीने इथे येऊ नका. तर पुढचं 24/3/2020 ला 7,511 नी खाली होतं मार्केट. आता 7/4/2020 अक्षरशः एक 24 समजा ना 21 दिवसात 8,819.40 म्हणजे 8,819 मार्केट 17.42% 24/3च्या म्हणजे 7,500च्या पेक्षा 17.42% वाढलं. म्हणजे ज्या दिवशी कोसळलेल्यापेक्षा 20 दिवसातच 17.42% वाढलं. त्याच्यानंतर 30 मार्चला म्हणजे अजून 35-36 दिवस झाले असतील, 31% मार्केट वाढलं. म्हणजे 24/3 ला मार्केट 37% कोसळलेलं 6 नोव्हेंबर पेक्षा. आणि ते जे काय 37% कोसळलं त्यातलं 31% वाढ ही फक्त 30/4/2 कारण 30/4/2020 ला 9,889 होतं निफ्टी 50. आता मी एवढं दर महिन्याला वगैरे घेत नाही. 23/7/2020 ला 50% मार्केट वर होतं, कारण तेव्हा होतं 11,239. 50% म्हणजे मी 24 मार्चचं जे मार्केट होतं निफ्टी 50 त्याच्यापेक्षा 50% 4 महिन्यातच वाढलेलं आहे. त्याच्यानंतर 14/1/2026 म्हणजे अंदाजे 8 ते 14/1/2021 माफ करा, म्हणजे अंदाजे 8, 8.5 ते 9 महिन्यामध्ये मार्केट 94.60% वाढलं आणि ते 14,617 ला गेलं. त्याच्यानंतर 17 आता ह्याचे मी हे नाही काढले किती शेकडा. 16/9/2021 ला 17,644 होतं, म्हणजे अगदी 100%च्या पेक्षाही वाढलेलं. त्याच्यानंतर 17/1/2022 ला ते 24/3/2020 पेक्षा 143% वाढलं. 29/12/2023 ला 190% वाढलं 24/3/2020 पेक्षा. म्हणजे अंदाजे फक्त 3 वर्षात 190% वाढलंय आणि 25/9/2024 ला 250% वाढलंय. हे तुम्ही डोळ्यासमोर आणा ना. मी जे सांगतो चेंडूचं आहे 24 मार्चला मार्केट खाली गेलेलं 7,000 कारण काहीही असू दे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला शिंक आली, काहीही कारण असू दे, आणि अशी अनेक कारणं जगात येणार आहेत. आणि उद्या काय होईल काही सांगता येत नाही. असे वेगळे वेगळे ट्रिगर्स येऊ शकतात. आता उद्या एक ट्रिगर आला की हे शांतीसाठी प्रयत्न करतात, मार्केट कसलं वर जाईल तुम्हाला कळणार पण नाही. ते मग आत्ता रडून काय फायदा. तुम्ही समजून घ्या. रुदाली मी जे सांगते हे प्रत्येकाला का घाणेरडी सवय, कारण तुम्ही मनात चुकीचं घेऊन आला आहात. तुम्हाला काय वाटतं मी गेले आमच्या 40 पिढ्या 30 पिढ्या 10 पिढ्या 5 पिढ्या फक्त 6% खुश होतो. बँक FD वगैरे वगैरे, आणि नंतर कुठेतरी हळूहळू म्युच्युअल फंड.
ते सुद्धा 4%, 5%, 6%, 8%, 9% याच्यावर खुश होतो. तर आता समभागात मी आलो म्हणजे ताबडतोब मला दररोज 6.5%. हे सगळं चुकीचं भावना घेऊन आलेलं आहात. त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होतं. अरे मी काल टाकले, मी परवा गुंतवलेले काल मला मिळायला पाहिजे होते. अहो काल माझा एक समभाग तर 500 का 600 रुपयांनी वाढला. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो, रुदालीसारखं रडू नका. दीर्घकाल गुंतवणुकीसाठी नाही आहात तर समभाग गुंतवणुकीत येऊ नका. कारण अजूनही काही काळ असाच जाणार आहे. कारण इथे जे मी मगाशी सांगितलं, वनअपमानशिप जाणार नाही. प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक देशाने दारुगोळा म्हणजे ज्याला डिफेन्स इक्विपमेंट्स भरपूर घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे अगदी आर्मेनिया पासून कोणी अनेकांनी घेऊन ठेवलेले आहेत. आणि मला कुठल्या देशांची नावं नाही घ्यायची, पण त्यांना वाटतं मी नाही ग्रेट, म्हणजे ते देश, तिथले पंतप्रधान ते ग्रेट, त्यांच्यामुळे जग चाललंय. आणि त्यांचा डॉलर वाचावा म्हणून दुसऱ्यांवर दादागिरी वगैरे हे अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. तर हे असे ट्रिगर काम करतात शेअर मार्केटमध्ये. तेव्हा खरंच सांगतो, मनापासून सांगतो, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, जर तुम्हाला ताबडतोब श्रीमंत व्हायचं असेल, नका येऊ समभाग गुंतवणुकीत. मी तुम्हाला काल का परवा एक दाखवलं होतं, उदाहरणासकट दिलं होतं की त्याने 20 वर्षात किती दिले, 25 वर्षात किती झाले, हे सगळं करून तुम्हाला दाखवतोय. आणि तुम्हाला काय वाटतं, त्या काळात काही मार्केट पडलं नव्हतं, मध्ये अनेकदा मार्केट पडलेलं. पण जे लॉंग टर्म गुंतवणूकदार असतात अथवा दीर्घकालीन, आणि ज्यांच्याकडे, आता इंग्रजीत सांगतो, फेथ आहे, पेशन्स आहे, कन्व्हिक्शन आहे, आणि ज्यांनी चांगल्या समभागात गुंतवणूक केलंय, त्यांचं कधीच वाईट होत नाही. हे मी पुन्हा सांगतो, आत्ताच 2-4 दिवसापूर्वी एक टाकला होता. 10 वर्षात त्या समभागाने 1342% परतावा, म्हणजे 1 लाख गुंतवलेले 10 वर्षात 14.43 लाख. 20 वर्षात त्या समभाग गुंतवणूकदारांनी 6500% दिले, म्हणजे 1 लाख गुंतवलेले 66 लाख. 25 वर्षात त्या समभाग गुंतवणूकदाराने 40,297% परतावा दिलाय, म्हणजे 1 लाख गुंतवलेले 25 वर्षात 4.04 कोटी झाले. तुम्ही खरंच तुम्ही आतापर्यंत जी काही गुंतवणूक केली, तुम्ही, तुमच्या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी, खापर पणजोबांनी, ती काढून बघा कितीनी वाढली आहे. ती त्या पद्धतीची, म्हणजे बँक FD हे आणि ते आणि ते. उलट आता अशी काही उदाहरणं समोर आलीत की आजोबांनी MRFचे शेअर्स घेतलेले, ते आता नातवाला का पणतू त्याला मिळाले, तर ते करोडोमध्ये आहेत, करोडोमध्ये. म्हणजे आपल्या 10-10 पिढ्या खातील एवढे आहेत. याचा अर्थ तेव्हा सुद्धा तीच गुंतवणूक योग्य होती. का साधं माझं उदाहरण देतो, 2009ला घेतलेले मी MRF 2500ला. मार्केट पडू दे ना, मला काय करायचंय, तो परत कधी वर जाईल हे तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही. मी काय रोज विकून माझं अन्न पाणी त्याच्यावर नाही अवलंबून. तेव्हा उगीच घाबरू नका हो, हे सगळं होतच राहणार. आणि हे लोकांपर्यंत पोचवा, कारण काही चांगले लोक असं मार्केट कोसळलं आणि रक्तरंजित बातम्या पाहून ऐकून घाबरतात आणि परत जातात बँकेकडे. उलट बँका खुश आहे, माहितीये का, तुम्ही त्यांच्याकडे लाखो रुपये 6.5% फक्त ठेवताय, आणि महागाई तुमची 10%, 12%, 14% वाढते.
विचार करा. असाच वेगळा काही विषय घेऊन पुन्हा येईन. जय हो.